नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर राजू डोंगरे, डॉक्टर शोहेब हाशमी, पैठणच्या दत्ता गोरडेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश. यांच्या घरवापसी केल्यामुळे अजित पवार गटाला पैठणमध्ये मोठा धक्का. सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातील पांढरी वाघीण अर्पिताचे 2 बछडे ठरणार लहान मोठ्यांच्या आकर्षणाचे केंद्र. आता बघूया सविस्तर बातम्या. पैठणच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्ता गोरडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेकांनी आपापल्या पक्षाला रामराम ठोकला असून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय. पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दत्ता गोरडे, वैजापूर येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर राजू डोंगरे आणि सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ व एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शोहेब हाशमी यांनी आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. पूर्वाश्रमीचे दत्ता गोरडे यांनी घरवापसी केल्यामुळे अजित पवार गटाला पैठणमध्ये मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे आक्रमक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख संपूर्ण तालुक्यात होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी ते शिवसेनेतच होते. गोरडे यांच्यासोबत गोरडे यांनी मागील 15 वर्षात नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्षपर्यंतचा राजकीय प्रवास केला आहे. मध्यंतरी ते भाजपमध्येही होते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ते काही दिवस अजित पवार यांच्या गटातही होते. ते आक्रमक आणि जनतेच्या संपर्कातील कार्यकर्ते आहेत. आपल्या सर्वांचं मातोश्रीमध्ये स्वागत आहे, शिवसेनेमध्ये स्वागत आहे. मी गेले 4 दिवस मधली एक 3 तारीख सोडली तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती कुटुंब संवाद म्हणून फिरत होतो. कारण मला पाहायचं होतं की मी लढतोय. कोरोना काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एक संकल्पना राबवली होती. आता महाराष्ट्रावरच्या दुसऱ्या संकटात, महाराष्ट्रावरती आलेल्या आणि देशावरती आलेल्या दुसऱ्या संकटात माझं कुटुंब माझ्या सोबत आहे की नाही हे मी महाराष्ट्रात फिरून पाहतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी येणार आहे, कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी येणार आहे. आल्यानंतर विस्ताराने बोलायचं ते मी बोलतोच आणि तुमच्याकडे सुद्धा बोलेन. तूर्त आपल्या सगळ्यांना खास धन्यवाद देतो, कारण लोक गडबडत आहेत. एक 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 लोक हे शरण जात आहेत. म्हणजे नितीश कुमार सुद्धा गेले, आणखी कोणी जातील, त्यांना जे लाचार आहेत किंवा भेकड आहेत त्यांनी जरूर जावं. पण आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये भेकडांपेक्षा मर्द मावळे हे कित्येक पटीने जास्त आहेत. धन्यवाद देतो. कामगार उपायुक्त कार्यालयासमोर वाढीव मानधन मिळावं या मागणीसाठी मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने माथाडी कामगारांचे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्यांच्या मागण्यांबाबत एडियन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली. काल दिनांक 5 फेब्रुवारी पासून आम्ही इथे उपोषणाला बसलो. आमच्या प्रश्नांचा आम्ही जवळपास 1-2 वर्षापासून, त्याच्या पूर्वीपासून सुद्धा आम्ही पाठपुरावा करीत आहोत. परंतु शासन व इथलचं कामगार आयुक्त ऑफिस, जिल्हाधिकारी ऑफिस हे आमच्या प्रश्नाकडे जसं पाहिजे तसं लक्ष देत नाही आहे. आमचा पूर्ण वर्ग असंघटित असल्या कारणाने याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. याच्यामध्ये आमच्या मागण्यामध्ये जसं की माथाडी मंडळामध्ये कामगार नोंदणी व्हायला पाहिजे, त्या नोंदणी करण्यासाठी त्यांचं माथाडी मंडळ व कामगार आयुक्त जसं पाहिजे तसं सहकार्य करीत नाही. आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आम्ही माथाडी कामगार आहे आणि आम्हाला जे काम ड्युटीला जे टाईम देते ते त्या टाईमाच्या याला आम्ही कामाला जातो. पण आम्हाला टाईम नसतो यायचा वापर. आम्हाला ते 2-2, 4-4 घंटे एक्स्ट्रा काम करायला लावते. आणि रविवारची जी सुट्टी राहते आम्हाला एक हक्काची, तर ते सुट्टीच्या दिवशी बी ते कामाला बोलते आम्हाला. आणि आम्ही त्यांना जर बोललं का बाबा जे आम्हाला एक सुट्टी लागते ती सुट्टी आम्हाला पाहिजे, तर ते म्हणते आमची अत्यावश्यक सेवाची कंपनी आहे, तुम्हाला ते चालेनच पडत नाही. जर केलं तर आम्ही दुसरे कामगार आणू इकडं आणि त्यांच्याकडून काम करून घेऊ, असं त्यांचं म्हणणं आलं. आणि आम्हाला तिथं प्यायचं पाणी बी नसतं. आम्ही जर प्यायचं पाण्यासाठी त्यांना मागणी केली
तर ते म्हणते तुम्हाला काम करणं पडन. काय होतं थोडंसं करणं पडतं ॲडजस्ट. कधी बोरचं पाणी पाहिजे, कधी त्यांना टाईम नसला आम्ही म्हणलो का आम्ही बाहेरून पाणी आणतो तर आम्हाला गेटर वॉचमॅनला सांगून देते का पाणी यायला बाहेर सोडू नका. आम्ही कालपासून माथाडी कामगारांच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालय तसे कलेक्टर ऑफिसमध्ये आमचे काही कामगार उपोषणाला बसलेले आहेत. बऱ्याच कंपन्या अशा आहेत की नोंदणी तर झालेली आहे कामगारांची, पण त्या नोंदणी तर झालेली आहे पण त्यांना त्या नोंदणीचा काहीच फायदा झालेला नाही. जसं की आम्ही आता 2006 पासून नोंदणी झालेलो आहे. कायदा लागू झाल्याबरोबर कंपनीतलं जे एवढं माथाडी काम आहे, लोडिंग अनलोडिंग, हे फक्त माथाडी कामगारालाच भेटायला पाहिजे. पण आम्हाला आतापर्यंत असं झालेलं आहे फक्त लोडिंगच्या कामावरच समाधान मानावं लागत आहे. आम्ही 2010 पासून या अनलोडिंग कामाची मागणी करत आहोत, पण कंपनी याकडे काय लक्ष देणार नाही. ते आमच्या मागण्या पूर्ण करत नाही. आमचे पगार 3-3 महिने होत नाही आणि तारीखवर तारीख देत आहे. परत आम्ही 2-3 वेळेस निदर्शनं केली, मोर्चे काढले, तरी यांना काही फरक पडत नाही. जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही. अग्रीमेंट होत नाहीत वेळेवर, पगार होत नाही वेळेवर, माथाडीच्या नोंदण्या होत नाहीत बरोबर. याच्यासाठी आम्ही इथे कालपासून उपोषणाला बसलोय. शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी मनपाच्या वाटेला आलेले 822 कोटी रुपये राज्य सरकार भरणार असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. त्यांनी या निर्णयामुळे शासनाचे आभार मानले आहे. छत्रपती संभाजीनगर च्या पाणी पुरवठा योजनेला 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 1680 कोटी रुपयाची मंजुरी दिली होती. पण मधल्या 2.5 वर्षात ते काम पुढे गेलं नाही, प्रगती झाली नाही. त्यामुळे त्याची जी कॉस्ट होती ती एक्स्केलेट झाली. जवळजवळ 2700 कोटीपर्यंत त्याची किंमत झाली आणि आज डिफरन्सचा 822 कोटी रुपये हे महापालिकेला भरावे लागले असं सरकारने जाहीर केलं होतं. पण आजच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी हे 822 कोटी रुपये सरकार महापालिकेला देईल आणि ही पाण्याची योजना लवकरात लवकर पूर्ण करेल असं आज जाहीर केलं आहे. मी सरकारचं खूप खूप आभारी आहे. महावीर चौकातील अतिक्रमणे महानगरपालिकेच्या वतीने काढण्याची मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांनी सदर मोहिमेला विरोध दर्शवला आहे. ये जो स्मार्ट सिटी का है ये एक बहाना है, ये ऐसा कुछ नहीं है. ये जो है अभी ने ये हमारी जगह टोटल 8 एकड़ थी, जिसमें हमने म्हाड़ा को 4 एकड़ जगह दी है और ये जो जगह है पूरी हमारे पोजीशन में है और कॉरपोरेशन के साथ ये हमारा 20-25 साल से बात चलता है. कॉरपोरेशन को कोई पॉलिटिकल आदमी है जिसका नाम मैं नहीं बताऊंगा, वो वेस्टेड इंटरेस्ट है उनका, उन्होंने दिशा भूल करके यह कार्रवाई हमारे पीछे लगाते हैं. आज से कुछ साल पहले एक इंसिडेंट में कोट करूंगा. कमिश्नर ऑफ पुलिस अमित कुमार साहब थे, तो वो साहब ने यहाँ आके बताया कि ये जगह हमारी इंक्रोचमेंट लैंड पे, गवर्नमेंट लैंड पे ये किया है और साहब ने जब आदेश दिया था कि आप इसको बंद करिए, हमने साहब के आदेश को मानते हुए बंद किया. बाद में हम साहब से मिले, अमित कुमार साहब से, हमारे कागज़ पत्तर बताए साहब को. साहब ने पूरे पेपर्स दिया, उसको वेरीफाई किया, कॉरपोरेशन के साथ कोऑर्डिनेट किया. देन ही सेड ये अतिक्रमण नहीं है. बाद में उन्होंने बहुत सारे बताए. देन साहब ने हम लोगों को ग्रीन सिग्नल दिया, हमने फिर ऑपरेट किया. लेकिन इससे अमित कुमार साहब से पहले रांची चौक पे एक कुलकर्णी साहब भी आए थे. उस टाइम पे भी वो साहब ने कॉरपोरेशन को, पुलिस को दिशा भूल करके यहाँ पे ये तोड़ने का कार्यक्रम किया था और उस टाइम पे ये जगह तोड़ के आज क्रांति चौक के ऑपोजिट में जो ट्रैफिक चौकी बैठी हुई है उन्होंने यहाँ बिठा दिया था. मतलब यार ये तो बहुत हाइट है, हम पिक्चर में देखते, पेपर में पढ़ते, आप तो एक्चुअल कर रहे हैं. फिर हमने हाई कोर्ट में रेड डाली थी, तो हाई कोर्ट ने नोटिस निकाली थी पुलिस कमिश्नर को उनको. फिर उन्होंने यहाँ से वो
पुलिस ट्रैफिक चौकी उठाए और आज हमारे ऑपोजिट वो चौकी बैठी हुई है। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग ADN वर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय। तर जरा थांबा, आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदोबस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग,
केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिषद अपूर्व उत्साहात पार पडली. विविध ठिकाणाहून आलेले संशोधक, अभ्यासक, विचारवंत आणि कलावंतांनी परिषदेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जगभरातून परिवर्तनाची बीजे पेरली. परिषदेत 3 सत्रात 25 अधिक संशोधक विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर संशोधन पेपर सादर करून उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. नाट्यशास्त्र विभागातील खुल्या मंचावर आयोजित परिषदेचे उद्घाटन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्रंथ व चरित्र साधने महाराष्ट्र शासन सदस्य सचिव डॉक्टर संजय शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि अण्णाभाऊ आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाले. सरस्वती भुवन संगीत विभाग प्रमुख डॉक्टर संजय मोहोड अध्यक्षस्थानी होते. प्राध्यापक डॉक्टर संजय पाईकराव, डॉक्टर गीतांजली बोराडे, डॉक्टर निर्मला जाधव, डॉक्टर गौरी कल्लावार, डॉक्टर कीर्ती मालिनी जावळे आणि नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक स्मिता साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यासन प्रमुख प्राध्यापक डॉक्टर वैशाली बोदेले यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. प्राध्यापक गजानन दांडगे, डॉक्टर शेषराव पाठाडे आणि सहकाऱ्यांनी नमूया आधी देश भारती या नमनाने परिषदेला प्रारंभ झाला. त्यानंतर विद्या धनेधर आणि सहकाऱ्यांनी अण्णाभाऊ यांच्यावरील गीत सादर केले. त्यांना नितीन ससाने, सचिन ससाने, आकाश गवळी यांनी साथ संगत केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, काव्य हे केवळ मनोरंजनापर नसून त्यामागे प्रबोधनाचा मूळ हेतू आहे. त्यांची गाणी रडगाणी नसून लढगाणी असल्याचे डॉक्टर मोहोळ म्हणाले. यानंतर प्राध्यापक गजानन दांडगे आणि डॉक्टर शेषराव पाठाडे आणि सहकाऱ्यांनी अण्णाभाऊ यांची माझी मैना ही लोकप्रिय छक्कड सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना प्राध्यापक डॉक्टर सुनील टाक, अर्जुन सोमवंशी तायडे यांनी साथसंगत केली. वैशाली दाभाडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन विशाखा शिरवाडकर यांनी केले. डॉक्टर अमजद सय्यद, प्राध्यापक संतोष गालफाडे, रामदास ठोके, जयदत्त शुक्ला, सुरे घोरपडे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. नमोयाधी देश भारती, नमोयाधी देश भारती, मानवतेची करुणी आरती. नमोया आधी देश भारती, नमोया आधी देश भारती, मानवतेची करुणी आरती. नमोया घडविण्या अवघे झटती, देश घडविण्या अवघे झटती, देश घडविण्या अवघे झटती. नवनिर्माण हात रावती, देश घडविण्या अवघे झटती, देश घडविण्या अवघे झटती, देश घडविण्या दैवत आमुचे, फुले आंबेडकर दैवत आमुचे. गांधी नेहरू
आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे असे निर्देश डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी प्रशासनास दिले। जिल्ह्यातील आयुष्यमान कार्डची ई-KYC ची प्रक्रिया ही सेतू सुविधा केंद्राच्या मार्फत नागरिकांना उपलब्ध करून दिली जाते। या कार्डच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहभाग घ्यावा असे निर्देश आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी ई-KYC नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा आढावा घेण्यात आला। बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रबोधय मुळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पोवळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर रवी भोपळे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती। सरकारच्या सुविधा केंद्राच्या प्रतिसादाबद्दल समितीचे अध्यक्ष शेटे यांनी नाराजी व्यक्त करून संबंधित सक्रिय नसलेल्या सेतू सुविधा केंद्रांना नोटीस देऊन कायमच्या यादीवरून काढून टाकण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात यावेत अशी सूचना जिल्हा प्रशासनाला शेटे यांनी केली। बंद असलेल्या सेतू सुविधा केंद्रांची यादीतून कायमचे वगळण्याचे सांगण्यात आले। महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डनिहाय क्षेत्रामध्ये आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र काम करणार असून जिल्ह्यातील 30% असलेले प्रमाण 50%च्या वर नेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। सिद्धार्थ उद्यानातील पांढरी वाघीण अर्पिता हिच्या 2 बछड्यांना मंगळवारी सिद्धार्थ उद्यानातील खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले असून आता हे बछडे लहान मोठ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे। गेल्या नोव्हेंबर महिन्यात सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात वीर आणि अर्पिता या पांढऱ्या वाघाच्या जोडीकडून जन्म दिलेल्या विक्रम आणि कान्हा यांना मंगळवारी मुक्त संचारासाठी सोडण्यात आले। यावेळी या दोन्ही बछड्यांनी धमाल मस्ती करत मुक्त संचाराचा आनंद घेतल्याचं दिसून आलं। मराठवाड्यातील शहरामधील पर्यटकांचं आकर्षण असलेलं व विशेष वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात गेल्या 6 महिन्यांपूर्वी 7 नोव्हेंबर रोजी वीर व अर्पिता या पांढऱ्या रंगाच्या वाघाच्या पोटी 2 नर जातीच्या बछड्यांनी जन्म घेतला। यांचं नामकरण सोहळा सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करून त्यांचं नाव विक्रम आणि कान्हा ठेवण्यात आले। पशुसंवर्धन नियमानुसार त्यांना 6 महिने स्थानिक केअरटेकर आणि प्राणी संग्रहालयातील पशु चिकित्सक यांच्या निगराणीखाली ठेवून मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी त्यांना पिंजऱ्याच्या बाहेर मुक्त संचारासाठी सोडण्यात आले। मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दुपारच्या सुमारास पिंजरा उघडून त्यांना मुक्त संचारासाठी सोडले। पिंजऱ्याच्या बाहेर येताच त्या दोन्ही बछड्यांनी धमाल मस्ती करत खेळत सर्व बाजूने फिरून मनमुक्त संचार केला। गेली 6 महिने पिंजऱ्यात असलेल्या या वाघाच्या बच्चांनी मुक्त संचार करत आनंद घेतला। यावेळी मनपा आयुक्त जी श्रीकांत, मनपा उपायुक्त तथा उद्यान अधीक्षक विजय पाटील, पशुसंवर्धन चिकित्सक डॉक्टर शेख शाहिद, प्राणी संग्रहालयातील संजय नंदन आदीसह अधिकारी कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती। ते 2 पिल्लूंना आपण जनतेला प्रदर्शनासाठी आपण सोडतो आणि आज 6 फेब्रुवारी 2024 रोजी वीर आणि अर्पिता या व्हाईट पांढऱ्या टायगर्सची जे 2 पिल्लू आहेत, विक्रम आणि खाना, या 2 टायगर्सला, व्हाईट टायगर्सला आज जनतेच्यासाठी आपण त्यांना बाहेर सोडलेलं आहे आणि त्यांच्या प्रकृती अतिशय उत्तम आहेत आणि विशेष करून सिद्धार्थ झूमध्ये काळजी घेणारे सर्व ते माझे महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी आणि विशेष करून आपण ज्यांना टायगर मॅन म्हणून आपल्या शहरामध्ये त्यांचा ओळख आहे, ते सर्व टायगर्सच्या काळजी घेतो आहे, त्यांचाही मनापासून मी अभिनंदन करतो। आणि आजपासून ते व्हाईट टायगर जे छोटे पिल्लू आहेत ते जनतेसाठी आपण प्रदर्शनासाठी त्यांचा ओपन केलेलं, मुक्त संचारासाठी ओपन केलं। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज। वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर राजू डोंगरे, डॉक्टर शोहेब हाशमी, पैठणच्या दत्ता गोरडेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश। यांच्या घर वापसी केल्यामुळे अजित पवार गटाला पैठणमध्ये मोठा धक्का। सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातील पांढरी वाघीण अर्पिताचे 2 बछडे ठरणार लहान मोठ्यांच्या आकर्षणाचे केंद्र। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर।